आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। विटा पत्रकार हल्ला प्रकरणी कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन। पलूस तालुका मराठी पत्रकार संघाचा इशारा। विटा शहरातील पत्रकार प्रसाद प्रकाश पिसाळ यांच्या न्यूज चॅनलच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर 2 हल्लेखोरांनी कोयत्यासारखे धारदार हत्यार आणि स्टीलच्या रॉडने प्राणघातक हल्ला केला होता। या हल्ल्यात पिसाळ हे गंभीर जखमी झाले होते। ही घटना मंगळवारी रात्री 7:45 वाजण्याच्या सुमारास घडली होती। यावेळी पिसाळ यांच्या कार्यालयातील एका महिला कर्मचारी यांनी पिसाळ यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनाही हल्लेखोरांनी मारहाण केली। त्या घटनेच्या अनुषंगाने आज दिनांक 14 फेब्रुवारी रोजी पलूस येथे पलूस तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सदर घटनेचा निषेध करण्यात आला। तसेच संबंधित हल्लेखोरांच्यावर कडक कारवाई करावी व या घटने पाठीमागचा जो कोणी आका आहे त्याचा देखील पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन त्याच्यावरही कडक कारवाई करावी। तसेच सरकारने पत्रकार संरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशा मागणीचे निवेदन पलूसचे तहसीलदार व पलूस पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना सर्व पत्रकारांच्या वतीने देण्यात आली। यावेळी पलूस तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष महेश चौगले, उपाध्यक्ष सचिन लडगे, सूरज शेख, कार्याध्यक्ष शशिकांत रेपाळ, किशोर आरबुने, डिजिटल मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप नाझरे, तालुका अध्यक्ष जमीर सनदी, हृदयनाथ सावंत, तुकाराम धायगुडे, दैनिक जनशक्ती न्यूजचे संपादक भाऊसाहेब रुपटक्के, पत्रकार प्रशांत गायकवाड, वैभव यादव, शशिकांत राजवंत, पंकज गाडे, घनश्याम मोरे यांच्यासह तालुक्यातील प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकार उपस्थित होते। विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर गुंडांनी भ्याड हल्ला केला, त्यात ते गंभीर जखमी झाले। या घटनेचा पलूस तालुका पत्रकार संघाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। या संदर्भात सर्व आरोपी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जो कोण गॉडफादर आहे त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी यासाठी आम्ही या मागणीचे निवेदन आज आम्ही तहसीलदार, पलूसचे तहसीलदार आणि पलूस पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। जर या हल्ल्यातील मुख्य आरोपींना अटक करून कारवाई नाही केली तर पलूस तालुका पत्रकार संघाच्या वतीने आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू असे आम्ही प्रशासनाला इशारा देत आहोत। मराठीचे पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे, पहिल्यांदा मी पलूस तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो। आमच्या पत्रकारांच्या वरती जे हल्ले सुरू आहेत याकडे आता प्रशासन गंभीर्याने लक्ष देणार आहे की नाही हा आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे। जो पत्रकार सत्याची बाजू मांडतो त्याच्यावरती जर असे हल्ले होत असतील तर आता आम्हालाही त्या पद्धतीने पुढे वाटचाल करावी लागेल। आमच्यावरती जे हल्ले चालू आहेत त्याला आता सर्वांनी प्रोटेक्शन देणे गरजेचं आहे। पत्रकार विट्याचे जे पत्रकारांचा जो हल्ला चाललेला आहे त्याचा जो कोणी मास्टर माइंड असेल त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी असे आम्ही आज पलूसचे पोलीस स्टेशन व तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। तसेच इथून पुढे जर वेळेत जर त्या जे आरोपी आहेत त्यांच्यावरती जर कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन पलूस पत्रकार संघाच्या वतीने छेडू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो।